दिनांक 29 सप्टेंबर सोमवार सकाळची वेळ 12 कारंजा इथं असलेल्या एका दुर्गा मातेच्या मंडपासमोर काही लोकांनी रांगोळी काढली आणि त्या रांगोळीमध्ये त्यांनी पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांची अवहेलना करण्याचं कृत्य त्यांच्या हातनं घडलं आणि त्याची परिणती नंतर एका विशिष्ट समाजाचे अर्थातच स्पष्टपणे मुस्लिम समाजाच्या भावना तीव्र झाल्या आणि त्यांनी एका ठिकाणी येऊन चौकामध्ये कोटल्याच्या चौकामध्ये आंदोलनाला सुरुवात केली. आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर काही वेळानंतर जमाव थोडाफार प्रक्षुब्ध झालेला होता. त्याला कारण असं होतं की त्या ठिकाणी असणारे जे पोलीस होते आणि त्यांनी त्या ठिकाणी त्या आंदोलकांबरोबर अरेरावी करायला सुरुवात केली, शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्याची परिणती अशी झाली की काही मुलांनी काही लोकांनी असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे की कुठेतरी 2-4 दगडं आले असतीलही कदाचित आणि त्यांचा असा आरोप होता की काही ना टेम्पो फोडण्यात आल्या, गाड्या फोडण्यात आल्या. तर ते केव्हा घडलं की ज्या वेळेला पोलिसांनी त्या आंदोलकाला हुसकावण्याचा प्रयत्न सुरू केला आणि मारायला सुरुवात केली. प्रचंड लाठीमार, अचानकपणे झालेला हल्ला, लाठीमार आणि त्या लाठीमारामुळे ती जी काही सैरावैरा पळायला लागली ती जनता, ती मुस्लिम जनता त्या तिथनं सैरावैरा पळायला लागली आणि अक्षरशः कोणाला कोणाचा मेळ नव्हता. आणि त्यावेळेला त्या ठिकाणी असणारे जे पोलीस होते, पोलीस बळ होतं, त्यांनी अक्षरशः काही पोलिसांच्या हातात लाठ्या नव्हत्या, त्यांनी अक्षरशः फ्रीस्टाईल बॉक्सिंग हातानं बुक्क्या मारून पायानं लाथानं मारून तुडवलं अक्षरशः त्या मुलांना. मी त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पहा, त्याच्यामध्ये अक्षरशः पोलिसांनी हा कहर केलेला आहे. त्यांच्या मनामध्ये काय कुठला द्वेष होता कळायलाच मार्ग नाही आहे, पण त्यांनी इतकं अमानुषपणे त्या ठिकाणी लाठीमार केला. प्रश्न असा आहे की हा लाठीमार खरोखरच सोमनाथ घारगे याला खरोखरच त्या गोष्टीसाठी त्यांना सन्मान करायला पाहिजे. त्यांना खरं म्हणजे आता या घटनेबद्दल त्यांनी जे काही केलेलं कार्य नाही याबद्दल त्यांना सन्मान करून त्यांना पद्मश्री, पद्मभूषण असं अवॉर्ड द्यायला पाहिजे. आणि ज्यांनी घडवून आणलं ना त्यांना खऱ्या अर्थी भारतरत्नाचा पुरस्कार द्यायला पाहिजे. कारण त्यांनी जो काही प्रकार केला, मुसलमानांविरुद्ध जो काही त्यांनी प्रकार केला तो खरोखरच हा लक्षणीय आणि स्पृहणीय आहे. याचं आहे ना खरोखरच आहे ना मी मनापासून स्वागत करतो की त्यांनी जे काही केलं, मुसलमानांवरती जो काही हल्ला केला, जो काही त्यांनी लाठीचार्ज केला, हा खरोखरच त्यांच्या कर्तव्याचा हा खूप मोठा भाग होता. त्यांनी आपलं कर्तव्यामध्ये कसूर न करता, कुठलीही कसूर न सोडता मुसलमानांवरती त्यांनी यथेच्छपणे बडवाबडवी केली, लाठीमार केला. ते त्यास कौतुकास पात्र आहेत. मी सुफी सय्यद, जस्ट लुक न्यूज जर्नलिस्ट, अहिल्यानगर.